हे स्वामी, आज महाशिवरात्रीचा पवित्र दिवस आहे. अशा दिवशी हा पार्थी निर्दोष प्राण्यांची हत्या करण्यासाठी अरण्यात निघाला आहे. हे अत्यंत अयोग्य आहे. परिवर्तन. पहा पार्वती, तू चिंता करू नकोस. विंध्य पर्वताच्या कुशीत राहणारा हा गुरुद्रुह नावाचा पारधी अतिशय क्रूर व हिंसक होता. मी शिकारीसाठी निघालोय बरं. सावध राहा, आजूबाजूला लक्ष ठेव. मी आत्ता शिकार भेटले की परत येतो. हो, घरात सगळे उपाशी आहेत. लवकर या शिकार घेऊन. पारधी वनात जात असताना वाटेत शंकराचे रमणीय मनोहर शिवालय पाहून तो पारधी विसरला क्षणभर आपली वाट. सुगंधी पुष्पांनी सजवलेले ते देवालय जणू कैलास पर्वतासमान भासत होते. त्यावर आकाशाला भिडणारा पूर्णाकृती ध्वज फडफडत होता. गाभाऱ्यात मध्यभागी मणिमय असे शिवलिंग होते. भक्तजन यथासांग पूजा करीत होते. पारधी हे सर्व पाहून थबकला. तो काही क्षण तिथेच उभा राहिला. हा दिव्य सोहळा तो पहिल्यांदाच पाहत होता. महाशिवरात्र म्हणजे काय याचे त्याला ज्ञान नसल्यामुळे तो म्हणू लागला, काय आहे, का शिव शिव महादेव महादेव करतायत हे लोक? हे सर्व लोक मूर्ख आहेत. येथे द्रव्याची विनाकारण नासाडी करून काय उपयोग? येथे कसले देव पण? येथे तर फक्त पाषाणाचा दगड आहे. उत्तम अन्न खाण्याचे सोडून हे उपवास का बरे करतात? अशी थट्टा करीत शिव हर हर म्हणू लागला आणि सहजपणे शिवमंदिरास प्रदक्षिणा करून तो घनघोर अरण्यात शिरला. त्या पारध्याच्या वाणीला तोच छंद लागला. तोही थट्टेने शिव शिव शब्द म्हणू लागला. मात्र केवळ शिवनामाच्या प्रतापाने त्याचे सर्व घोर दोष झडत चालले होते. तो घनदाट अरण्यात शिरला खरा, मात्र त्याला कुठेही छोटे प्राणी आढळले नाही. दिवस सरला. काळी कुट्ट रात्र झाली. तरीही पारध्याच्या हाती काहीही लागले नव्हते. तो दिवसभर उपाशी पोटी वनवन भटकून थकून गेला होता. घरी मुलं वाट पाहत असतील. बाबा कधी येतायत शिकार घेऊन? रिकाम्या हाताने तरी कसा जाऊ घरी? तेवढ्यात व्याधाने कान टवकारले. त्याला जवळपास पाण्याचा आवाज येत होता. त्याला तिथे छोटेसे तलाव व तलावाकाठी अतिशय उंच आणि चहूबाजूंनी पसरलेला असा बेलवृक्ष नजरेस पडला. तो पाहून व्याध मनातल्या मनात बोलू लागला, इथं पाणी पिण्यासाठी नक्कीच एखादे सावज येईल. व्याध बिल्ववृक्षावर जाऊन दबा धरून बसला. त्याने धनुष्याची दोरी ओढली व तो शिकार हेरू लागला. परंतु त्याच्या दृष्टीआड बेलाची पुष्कळशी पाने येत होती. ती पाने तो उजव्या हाताने खुडून टाकत होता. तेथे ब्रह्मदेवाने स्थापन केलेले एक दिव्य शिवलिंग होते. पारध्याने खुडलेली बेलाची पाने त्या शिवलिंगावर पडू लागली. त्यामुळे अपर्णानाथ श्री शंकर संतुष्ट झाले. त्या पारध्यास कोणतेही कष्ट न करता व कसलीही जाणीव न होता त्याच्या हातून सहजगत्या उपवास व जागरण घडले. त्याच्या वाणीला शिवनामाचा चाळा लागला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. त्याच्या पापांचा नाश होत चालला होता. त्याच्या हातून शिवपूजन व शिवस्मरण सर्व काही आपोआप घडले. एक प्रहर रात्र झाली. त्यावेळी पाणी पिण्यासाठी एक हरिणी तेथे आली. ती अत्यंत सुंदर, तेजस्पुंज, मात्र गर्भवती होती. यमासारख्या अत्यंत भयंकर दिसणाऱ्या त्या पारध्याकडे तिने दुरूनच पाहिले. त्याने कानापर्यंत बाण ओढल्याचे पाहून ती हरिणी बोलू लागली,